मुंबईतील सुमारे 100 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना गेल्या 9 महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये, कारण त्यांचे शालार्थ आयडी अजूनही तयारच झालेले नाही। त्यामुळे वेतन खातं सुरू होऊ शकलेलं नाही। नियुक्त्यांना मंजुरी मिळून देखील काही चौकशी सुरू असल्यानं अधिकारी फाईलवर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला। तर पगार न मिळाल्यामुळे अनेक शिक्षकांवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे। यामुळे शिक्षक सेना संतप्त झाली असून आठवडाभरात प्रश्न सुटला नाही तर वाशी इथल्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला। याच्यामध्ये दोन्ही गोष्टी देखील महत्त्वाच्या आहे की जो झालेला घोटाळा आहे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे। त्याच पद्धतीने जे निर्दोष आहेत त्यांचा पगार देखील त्या ठिकाणी झालेला पाहिजे आणि राज्य सरकार देखील याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। जे लोक ज्यांचा कुठलाही दोष नाही किंवा गुन्हा नाही त्यांचे पगार निश्चितपणे लवकरात लवकर करावे। ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं आहे। SITच्या अहवालानुसार जे दोषी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे। मुंबईतील 100 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे 8 ते 9 महिन्यांपासून वेतन रखडलंय। शालार्थ आयडी नसल्यामुळे शिक्षकांची वेतन खाती अजूनही सुरू नाहीत। चौकशीमुळे फाईलवर सही करण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे। जुलै-ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना अद्याप पहिला पगारही मिळालेला नाही। पगार न मिळाल्यामुळे घरखर्चासाठी शिक्षकांवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे।